डॉक्टर मुजाहिद खान के नेतृत्व में नांदेड़ के मुस्लिम प्रतिनिधिमंडल ने की मनोज जरांगे पाटिल से मुलाकात। मराठा आरक्षण की लड़ाई लड़ने वाले मनोज जरांगे पाटिल के महाराष्ट्र दौरे का चौथा चरण इस समय चल रहा है। अकोला के बालापुर में मुस्लिम समुदाय की ओर से जरांगे पाटिल का भव्य स्वागत किया गया। इस समय मनोज जरांगे पाटिल ने मुसलमानों को संबोधित करते हुए कहा कि मुस्लिम समाज में भी गरीबी है और सरकार को उनकी आरक्षण की मांग मान लेनी चाहिए। प्रदेश में मुस्लिम समाज को एकजुट होकर संघर्ष करना चाहिए और हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े रहेंगे, ऐसा आश्वासन मनोज जरांगे पाटिल ने मुसलमान को दिया है। इसी उपलक्ष्य में नांदेड़ शहर के मुस्लिम प्रतिनिधि मंडल ने मनोज जरांगे पाटिल से मुलाकात की और मुस्लिम समुदाय के आरक्षण की वकालत करने के लिए उनका धन्यवाद व्यक्त करते हुए उन्हें धन्यवाद पत्र दिया। इस प्रतिनिधि मंडल में डॉक्टर मुजाहिद खान के साथ अल्ताफ सानी, मिर्जा नवाब बेग आदि मौजूद थे। या महिन्यात 17 तारखेपासून जो मुस्लिम आरक्षणाबाबत एक आंदोलन छेडलं गेलेलं आहे, ज्या अडकलेलं आमचं आंदोलन 5% आरक्षण होतं, मुस्लिम आरक्षण जे 5% महाराष्ट्र सरकारने आणि हायकोर्टने त्याची मान्यता दिली होती आम्हाला आणि काही कारणाने ते रद्द झालेलं होतं। त्याच्यासाठी आम्ही परत झटतोय आणि त्याच प्रक्रियेमध्ये लोकांना भेटीगाठी चालू असताना मध्यंतर आम्हाला माहिती पडल्याने आमच्या समोर आलेली एक बातमी आली की मराठा योद्धा जे मराठा आरक्षणासाठी लढा घेतलेला आहे हातात आणि सकल मराठा समाजाला एकत्र करून त्यांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर आलेले आहेत। त्यांनी आमचं एक विधान मांडलं आमच्यासाठी, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी, की मराठा समाज पण मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी उभा राहणार। तर हे फार आधाराचं वक्तव्य होतं जरांगे पाटलांचं आमच्याकरिता। तर फक्त ह्याचेच आभार व्यक्त करायला आपल्या शिष्टमंडळाला घेऊन तिकडे त्यांचे आभार व्यक्त करायला औरंगाबादला जेव्हा आम्हाला जरांगे पाटलाचा वेळ भेटला त्यांना मी भेटायला गेलो 28 तारखेला सकाळचं 11 वाजता। ते ताबडतोब आम्हाला रात्रीची माहिती पडलं की ते आम्हाला भेटू शकतात, त्यांचा निरोप आलेला। तेव्हा आम्ही गेलो आणि मी डॉक्टर मुजाहिद खान, अल्ताफ अहमद सानी साहेब आमचे मार्गदर्शक या संघटनेचे असू द्या किंवा या आंदोलनाचे मार्गदर्शक म्हणा, अल्ताफ अहमद सानी साहेब आणि मिर्जा नवाब हे आम्ही गेले तिकडे आणि तिकडे जाऊन आम्ही जरांगे पाटलांना भेटलं। त्यांना आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त केले आणि त्यांना सांगितलं की तुमचं जे आंदोलन आहे त्याच्यासाठी सकल मुस्लिम समाज तर तुमच्या पाठीशी आहेच, मनाने आणि जीवाने, त्याच्यात काही डाऊट नाही। तर त्याने म्हणलं की तुम्ही असल्या आमच्यासोबत हे आम्हाला फार मोठी बाब आहे, पण आम्ही तुमच्यासाठी लढणार, हे माझे शब्द आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या आरक्षणासाठी आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही उभे राहणार, हे त्यांचे वक्तव्य आमच्या समोर आलेला। फक्त ह्याचेच आभार व्यक्त करायला आमचे शिष्टमंडळ तिकडे गेला होता। न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।